मंडळी, दिवाळी निमित्त घरच्या सफाई सोबतच मनावर जमलेली चिंता आणि तणावाची जळमट पण साफ करूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, हास्याची विशेष मजा घ्यायला जाऊया दिवाळी विशेष अंकाच्या प्रकाशनाला, जिथे उपस्थित आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. सर बसून घ्या. नमस्कार. नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोता, असं कोणीतरी म्हणलेलं आहे. तर मला असं वाटतं तो कवी असावा बुवा. ठीक आहे. तर म्हणजे आता मला सांगा, दिवाळी म्हटलं म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? तर फराड, फटुकडे, दिवे आणि वाचायचे जर पदार्थ म्हणले तर दिवाळी अंक आहे का नाही. तर आज आपण ह्या दिवाळी अंकाच्या पहिल्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत आणि मी तुमचा लाडका, जळगावचा सूत्रधार, जळगावचा जाड अन धूर, कवितेचा महापूर असा स्वतः कवी हेमंत पाटील मनस्वी स्वागत करतो. हा, तर आज इथे या ठिकाणी हेमंत सुद्धा हा एक काव्यसंग्रह बाहेर स्टॉलवर विकायला ठेवलेला आहे. तर तो तुम्ही 10% डिस्काउंट घेऊ शकता बा. आणि जिबू हे हेमंत सुद्धा काय रे? सर मी ना माझा स्वतःचा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. म्हणजे इतर सगळे करतात ना, तर मी सुद्धा बा म्हणून मग मी हेमंत सुद्धा नाव दिलंय. सर तुला ध्यान में राह ना का? हो, मना दीपोयांकना कार्यक्रम शे, तुला कविताना कार्यक्रम शे का? मना कार्यक्रम कर ना तू, नाही तर मी तुला कार्यक्रम करी टाकसू. तुला ध्यान में राह ना का? हा, तू तुन नको वाजाडू, तू वाजाड भाऊ. तुला ते सांगितलं. सर ते चाल ना दादा. सर सर इकडे या ना सर. सॉरी सर. आता हा बाय ना वाटतो तुमने आमने काय करू राहिले? अच्छा मला बसायला बोलत काय फालतूगिरी करू राहिले? बाबू पटकन चालू कर. हो पटकन चालू करतो. रसिका हो, आज आपल्याला या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठे असे दिग्गज असे विनोदवीर लाभलेले आहेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम असे हे दोन्ही दिग्गज आहेत. तर पहिले आहेत खानदेशात कधी नव्हे तो आला पाऊस. खानदेशात कधी नव्हे तो आला पाऊस आपल्या कार्यक्रमाला लाभले आपले लाडके दादूस म्हणजे अरुण कदम. शाळेच्या गजरात स्वागत करा. क्या बात है. वा वा वा. आपले दुसरे सेलिब्रिटी गेस्ट आहेत प्रभाकर मोरे सर. जशी चंद्रासोबत चमचमत असते चांदणी, तसे सध्या अरुण दादांसोबत चमकत असतात चिपळूणचे पारसमणी. तर आजच्या हे जो आपला धडामधूम हा दिवाळी अंकाचा जो प्रकाशन सोहळा आहे त्याबाबत सांगताना मला खूप आनंद होत आहे. याचे जे संपादक आहेत त्यांच्यासाठी मी 2 ओळी कविता केलेली आहे. एकदा मी घेतो आणि मग या कार्यक्रमाला सुरुवात करतो. तर माणूस मेला आणि गेला मशनात, माणूस मेला आणि गेला मशनात त्याचं झालं भूत. दिवाळी अंकाचे संपादक आहेत श्यामसुंदर राजपूत. कुठलं या मग जुळवलं तू? भूत राजपूत काहीतरी संबंध आहे का? सर तू तसे दोन्ही आलं ना सर. खूप ऊत आलाय तुला, मातलाय तू. धडामधूम त्याच्याबद्दल बोल, माझ्या मनोगत त्याच्याबद्दल. हो सर मी करतोय सर, काही हरकत नाही सर. तर धडामधूम या आपल्या दिवाळी विशेष अंकाचे आपण पुढे कामकाज सुरू करू. तर आमचे जे संपादक आहे मला मान्यवरांना सांगायला खूप आनंद होईल. कारण काय मी त्यांची मेहनत पाहिलेली आमच्या संपादकांची. गेले 2 ते 3 महिने झाले ते डोळ्यात अंजन घालून आणि असं तेल घालून त्यांनी हा सगळा विशेष अंक लिहिलेला आहे, मांडणी केलेली आहे. म्हणजे तुमच्या हास्य जत्रेत जसे डिरेक्टर असतात बा, आणि ते डिरेक्टर जे आहेत ते तुम्हाला स्किट कसं करावं, कसं मांडावं, कसं ते सादर करावं. ही माहिती तुम्हाला कोणी दिली? सर आमची ऐकिवात माहिती आहे सर. ही नाही, ही तुम्हाला चुकीची माहिती मिळालेली आहे. काय आमचं जे दिग्दर्शक आहेत ना, तर आमचा स्किट बसवण्यासाठी ना लय प्रयत्न करतात.
पण आम्ही ना त्यांचा प्रयत्न हाणून पाडतो. हे आमच्या दोघांचं वैशिष्ट्य आहे. काही थोडक्यात सांगायचं झालं तर आमचे ते गुरुजी स्वामी आहेत ना, स्वामी गोस्वामी गुरुजी आहेत ना, ते म्हणजे आधी त्यांचे जे केस आहेत ना जाम काल कुलकुलीत होते, पण आमचं स्किट बसवून बसवून सगळे केस पांढरे झाले. आता ते उरलेले सगळे पांढरे केस कसे गलावे असा आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही वारंवार तो प्रयत्न चालू ठेवले. चला चांगले, म्हणजे तुमची विनोद बुद्धी खूपच चांगली आहे सर. नाही, हे सत्य आहे. अच्छा, म्हणजे तुमची विनोद बुद्धी सत्य आहे. माझे मनोगत. हो सर. तर आपले जे संपादक आहे श्याम सुंदर राजपूत सर, यांना मी विनंती करतो की त्यांनी या आपल्या विशेषांकावरचं मनोगत व्यक्त करावं. आता मनोगतावरच्या 4 ओळी ज्या आहेत त्या नमस्कार, मी श्याम सुंदर राजपूत. धडामधूम हा जो दिवाळी अंक आहे त्याच्या मी संपादक आहे बुवा. तुम्हाला सांगतो, गेल्या 3 महिने मी भलते परिश्रम घेतले आणि हा अंक सादर करतोय आता तुमच्या समोर. काय आहे, सध्या वाचन संस्कृती लोप होत चालली आहे. हो, काय सांगता? हो खरंच लोप होत चालली आहे. त्याच्यामुळे नुसता दिवाळी अंक नाही तर वेगळा दिवाळी अंक सादर केला पाहिजे वा वा. आणि त्याच्या प्रत्यय हा दिवाळी अंक वाचून तुम्हाला येईल. आता फॉर एक्झाम्पल बुवा, की हा जो दिवाळी अंक आहे याच्यात असा खास खास लेख आहेत. म्हणजे वनिता खरात यांनी मुक्त छंद लिहिला आहे. त्यांच्या मुक्त छंदाचं नाव आहे किमान मज तेल हवे. आणि हा जो मुक्त छंद आहे त्याच्या खाली कंसात त्यांनी लिहिलेले नैराशीची कविता. बरं, त्याचबरोबर ज्यांना कविता आवडतात त्यांच्यासाठी प्राजक्ता माडी यांच्या कविता देखील आहेत बुवा. नाही, तुम्हाला सांगतो ती पोरगी लई चांगली आहे. हो हो हो. कसं आहे, तिनं ना माझ्याकडनं प्रेरणा घेतली आणि तिनं कविता लिहायला सुरुवात. तुमच्याकडून? त्या काव्यसंग्रहाचं नाव काय? प्राजक्त प्रभा. प्रभा म्हणजे मी. म्हणजे तिनं गुरुचा मान ठेवलेला आहे. अरे बापरे, गुरुचा मान ठेवलेला आहे बा. तर इथे या धडामधूम दिवाळी अंकात आणखी एक म्हणजे असा विशेष ललित लेख आहे पृथ्वी प्रताप यांच्या. त्या लेखाचं नाव आहे गाभा निरागसतेचा. सुंदर, म्हणजे भारी लेख येतो. आणि त्याचबरोबर एक असा माहितीपूर्ण आणि विशेष असा आत्मचिंतनात्मक लेख आहे रसिका वेंगुर्लेकर यांच्या. त्यांच्या लेखाचं नाव आहे मालवणी भाषा आणि मी त्याचा केलेला छड. तर अशी साहित्यिक मेजवानी आहे बुवा या दिवाळी अंकात. हा जो साहित्यिक फराड आहे याच्यावर तुम्ही ताव मारा. आणि एवढे बोलून मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. हा, धन्यवाद राजपूत सर. आता राजपूत सरांच्या मनोगतानंतर आपण वळणार आहोत आपल्या अतिथींच्या मनोगताकडे. मी आपले पहिले सेलिब्रिटी गेस्ट आहेत म्हणजे अरुण कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत. अरुण कदम सर, हा या सर, या. सर माईक खाली करून देऊ का? नाही, खाली हरकत नाही. मग उचकून धरू वरती. अरे तू अँकर आहे का मंडपवाला आहे रे? मग उभा आहे ना नीट. सॉरी सर, सॉरी. नमस्कार बालून, तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर बालून, आज मी इकडे आलेलो या दिवाळी अंकाचं उद्घाटन करायला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय, या दिवाळी अंकाचं म्हणणं आवडलं, नाव आवडले चांगलं, धूमधाम धूम. धूमधाम धूम नाही, धडाम धूम असं नाव आहे ना. हो, सॉरी, आय एम द मिस्टेक. सॉरी सर. तर मुलांनो, म्हणजे ह्या दिवाळी अंकाचं मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल काय? तर या दिवाळी अंकाचं मूर्ख पुस्तक. अरे ते मुखपृष्ठ आहे, ते मूर्ख पुस्तक म्हणून राहिले रे. नाही सर, सेलिब्रिटी ते काही बोलू शकतो. कुठले सेलिब्रिटी आहे सर? तुम्हीच तर मागवले ना सर सेलिब्रिटी. तुम्हाला म्हणलं होतं मी सायंटिस्ट मागवतो, तर तुम्ही म्हणले की नाही प्रसिद्ध व्यक्ती मागवा. मग काय करणार? प्रसिद्ध व्यक्ती म्हणून या यांना मागवायचं ना, तू यांना बोलवायचं नाही ना सर.
काय? त्यांना बोलवायचं म्हणजे तुमची प्रिंटिंग प्रेस, माझं घर सगळंच विकावं लागेल ना. एवढे पैसे घेतात त्या? सर त्यांचं जाऊ द्या. त्यांच्या असिस्टंटला फोन केला मी PA ला, तर ती मला म्हणली की पहिले तुझी भाषा सुधार, मग माझ्याकडे तोंडच कटवून ये म्हणे. मनोगत सर, मनोगत. तर थोडक्यात म्हणजे आज इकडे तुम्ही मना बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही इकडे मना मोदक व्यक्त करण्यासाठी बोलवलं. मनोगताला मोदक म्हटले रे ते. जाऊ द्या सर, स्वीट आहे ते, मोदक म्हणून घेऊन टाका ना तुम्ही कशाला विचार करताय. हा, धन्यवाद धन्यवाद अरुण कदम सर. आता मी आपले दुसरे सेलिब्रिटी गेस्ट जे आहे त्यांना बोलवतो, म्हणजे प्रभाकर मोरे सर. सर आपलं मनोगत थोड्या शब्दात व्यक्त करा तुम्ही. हा या सर. माहिती इकडे ते टन मारलं ना मध्ये अडक. हो सर, त्यांची चूक आहे सर, तुमची नाही. तुम्ही या इकडे. ते चुकून बसले, तुम्ही करा सर. हा सर. नमस्कार, मी प्रभाकर मोरे. काय समजलं? वा. तर दिवाळी अंका ही एक आपली परंपरा आहे, आणि ही परंपरा आपण जपली पाहिजे. हे 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 जरा सेन्सिबल बोलणारे वाटून राहिले. हे सेन्सिबल सेलिब्रिटी सर, प्रत्येक सेलिब्रिटी नसतो. आणि मुळात दिवाळी अंकाचा फार मोठा फायदा आहे. वा वा. आणि ह्या दिवाळी अंकाचं मला एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं आहे. हा जो दिवाळी अंक ह्यांनी काढलाय तो असा जाड आहे सर. साहित्य असं ठासून भरलेलं आहे त्याच्यात. तर दिवाळी अंक जर जाड असेल तर आपण आपल्या घरातली पाल मारू शकतो. जी मुलं अभ्यास करत नाही त्यांना आपण मारू शकतो. दिवाळी अंक फार महत्वाचा आहे, कारण त्याच्यामधनं आपल्याला दिवाळीचा फराळ देता येतो. दिवाळीमध्ये आपण आपल्या शेजाऱ्यांना आपल्या डिश मधनं फराळ देतो. ती डिश काय आपल्या घरात परत येत नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगतो, दिवाळीचा फराळ हा तुम्ही दिवाळीच्या अंकातून द्या, म्हणजे तो दिवाळीचा फराळ वाटेल. तर मुलांनो, माणसानो, सगळ्या मित्रमंडळीनो, दिवाळी अंक हा फार मोठा आहे, आणि मला जे तुम्ही मनोगत करायला व्यक्त करायला दिला त्याच्याबद्दल मी तुमचा लयला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. हो हो हो. धन्यवाद. दोन्हीही मान्यवरांचं धन्यवाद व्यक्त करतो मी. आणि माननीय आपल्या पाहुण्यांना विनंती आहे, आणि संपादक साहेबांना पण विनंती आहे की त्यांनी या आपल्या अंकाचं विमोचन करण्यासाठी समोर यायचंय. हा, आणि 2 मिनिटं थांबायचंय. तुम्ही हे घ्या सर. तुम्ही ना रिबीन काढा सर. डिरेक्शन करून त्यांना दिग्दर्शनाची सवय काही करायची नाही. तू नुसतं पचा करून राहिला. हा, विमोचन करा सर. विमोचन करा सर. विमोचन करा. हा, फोटोग्राफर भाऊ चाल्या काढा काढा. वा 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 वा. सुंदर काढा ते. अरे वाचारे, मी आहे ना, मना करू दे ना. एक मिनिट, यांच्याकडे एक द्यायला. तर सर असं समोर धरा. तर अशा प्रकारे दिवाळी विशेष अंकाचं विमोचन झालेलं आहे. याच्यावर 4 ओळी मला सुचत आहे की दिवाळी अंक सेलिब्रिटींनी फाडला. श्याम राजपूत यांना प्रश्न पडला की मी काच दिवाळी अंक काढला. मला खूप आवडला हा दिवाळी विशेषांक. मस्त. सई, तुला तो विशेष आवडला असेल. मला आजपर्यंत कुठल्याही मुखपृष्ठावर येण्याचा इतका आनंद झालेला नाहीये जेवढा आनंद या मुखपृष्ठावर येऊन झालेला आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. प्लॅटॉनिक आणि अरुण दादा, कितीही लेखक तुमच्याच तोंडी स्वतःवरच कमेंट किंवा जोक्स देऊ दे, आउटकम कायम कडक असतं. मस्त. हेमंत दादा, खूप अभिनंदन. आज वेगळा प्रयत्न होता आणि सुंदर प्रयत्न होता. आज भाषा पण तुमची वेगळी होती आणि तुम्ही, मला असं वाटतं, यशस्वी प्रयत्न होता. असे नवीन नवीन प्रयोग करत राहा. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. श्यामदादा, मस्त, फारच सुंदर. मस्त कॉन्सेप्ट होते आणि खूप सुंदर फुलवली. धन्यवाद. थँक्यू फॉर दिस धडाधड परफॉर्मन्स. मंडळी, गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरपासून ते अट्टल गुन्हे करणाऱ्या गुंडापर्यंत
नम्र आणि इमानदार माणसापासून ते अत्यंत लबाड आणि धूर्त व्यक्तीपर्यंत सगळ्या भूमिका ताकदीनं साकारणारे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते राजू शिसतकर आहेत आजच्या आपल्या हास्यजत्रेचे विशेष अतिथी. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. ऐक ना नम्रता हा मी म्युझिक थांबवतो झालाय ओके हे बघ चांगलं झालंय बाकी सगळं ओके आहे. हा फक्त जरा कॉम्पिटिशन आहे, लावणी आहे ना, तर डोळ्यांच्या जरा अशा थोड्याशा ते होतंय मी. डोळ्यांची म्हणजे बाकी हे बघ मादक हालचं अशा हा ठीक आहे आणि मग हा हे झालं की मग भुव्या उडवायच्या भुव्या. हा म्हणजे एवढं केलं तरी झालं असं हे ना असं. येस आपण करूया म्युझिक करून चल. हा ताई आपण चुकून फडावर आलोय. चल राजा आपलंच घर आहे बाबू. मामाला मेल्या गाळा भेडकडे येत आपली पोड भेड मामा ये ना कसं काय रे आज अचानक गावावरून? गावावर आलो एस टी स्टँडला उतरलो, ताई भेटली. ह्या बाईंना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. बाई कुठल्या फडावर जाऊ तुम्ही? अरे मामा माझी बायको आहे नम्रता. मी नम्रता मी पाया पडते. हिने फड कधी काढला बोललेस ना? नाही फड नाही काढला मी. मामा ते आमच्या सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन आहे ना डान्सची, त्यात मी लावणी करतेय. लावणी करते त्याच्यामुळे मी हे सगळं अटायर केलंय. हा बरं ऐका ना, ते ना माझ्या बांगड्यांचा डबा ना वर आहे, माझा हात पोचत नाहीये, तुम्हाला काढून देता का? जायचंय. आलो लगेच 5 मिनिटात. राजा बस ना. या ना जरा. बस धर पाणी घे राजा धर. बॅगा आठवतो मामा. ठेव घे पाणी घे. ताई सुनबाई लावणी करते. होय तर छान नटली आहे ना पोर. नटलंय छान. खांडेकरांच्या बायका कधी लावणी बिवणी नाही नाचल्या. स्पर्धेत भाग घेतलाय ना तिने स्पर्धेत, मग ती तयारी केवढी केली बापरे, केवढी तयारी केली माहितीये नाचाची. नाही तयारी केली सगळं ठीक आहे, पण लावणी नाचताना असा डोळा मारायला लागतं ना, कंबर हलवायला लागते. बरा दिसतं काय. हिने डोळा मारला आणि सोसायटीतला एखादा पोरगा घाल पाटला झाला ना, बाबू बसला बोंबलत कोपऱ्यात. ताई मला घर तुटायची लक्षणं दिसतं. ता पण खरं आहे राजा. नाही रे पण नाही आमच्या चाळीमध्ये अशी कोणी परा नाही. आणि असं कोणी डोळा मारला ना तर मी आहे ना, मी डोळा फोडीन नाही त्याचा. त्याला सांगेन तुला काय माय आई बहीण आहेत की नाही, मी बोलन त्याला. तू बोलशील आपल्याला लांबचा बघायला नको म्हणजे रे. माग बाबूनी साडी नेसून काहीतरी केल्या, गावातली लोक मला बोलली काय रे भाचा आहे का नाचा आहे. नाही राजा, ते त्याचं काम आहे ना, त्या टीव्ही मध्ये काम करतो ना तो, तर त्याला करायला पाहिजे. साड्या नेसून
असू दे आता त्याचं काय माहितीये. आणि तसं नमाने ना खूप तयारी केली. आठवडा झाला नाचते माहितीये ती. परी कसं अडवायचा ना, बरं दिसत नाही ते. बदललीस ताई, शहरात आलीस आणि बदललीस. मला नाही जमणार, आपल्याला गावात राहायचंय. माझ्या सुनेने सांगितलं असतं ना, तर सांगितलं तर तोंडावर जीव गेला तरी चालेल, लावणी नाचायची नाही. तुझा तसा नाही ना, पण तुला सुनेला घाबरतेस तू. तुझ्या ताटाखालीची मांजर झाली. रवळ नाता अजून काय काय बघायला लावणार रे बाबा. आशीर्वाद द्या. 1001चं पहिलं बक्षीस आहे डान्सचं आणि मला माहिती यंदा मीच मिळवणार. खांडेकरांचं नाव रोशन करते की नाही तुम्ही. चला आई पाया पडते. हा उशीर झाला. नमे तू लावणी नाचायची नाही. अरे आई आई हे का मध्येच काढलं स्वतः. खांडेकरची सून शोभत नाही ना, लावणी वगैरे बरं दिसत नाही ते. अगं आई पण ठरलेलं होतं ना हे. तरीच म्हंटल आई अजून मला आडव्या कशा नाही आल्या. मी बोलणार नाही नाही नाही. इतके दिवस मी लावणीची प्रॅक्टिस करतेय तेव्हा मला काही नाही बोलल्या. आता 5 मिनिटापूर्वी काही प्रॉब्लेम नव्हता यांना, अचानक कसं काय ना लावणीचा प्रॉब्लेम वाटायला लागला माझ्या. तू मला गप्प करू नको. मला तुम्ही अजिबात मला त्यांना समजाव काय समजावं. मला नाही ऐकायचं. मामा आलाय, मामा समोर नको. एक मी बोलतो ना. लावणी नाही. आई हे काय आहे? आई तुला माहित होतं ना ती लावणी करणार आहे ते स्पर्धेत. बाबू तू कधी मला बोलला? आई तू कधी बोलला सुनबाई लावणी नाचणार आहे म्हणून? आई तोंडावर खोटं बोलते, मी तुला बोललो ना. नाही बाबू, विचार कर बाबू. आठव बाबू आठव. तू काय बोलला की सुनबाई फोक नाचणार आहे. अगं मग लावणी म्हणजे फोक डान्सच झाला. घे बाय, लावणी म्हणजे फोक. मग तुला काय वाटलं? मला वाटलं इंग्लिश गाणं वगैरे असेल. अच्छा, म्हणजे इंग्लिश गाण्यावर मी एवढे एवढे कपडे घालून जर मी डान्स केला असता तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि मी हे असे घरंदाज बाई सारखं चापून चोपून मी साडी नेसली आणि मी लावणी करणार आहे तर आईना प्रॉब्लेम आहे. प्रसाद तुम्ही मला गप्प करू नका. लावणी नाचायची नाही, बस लावणी करायची नाही. मी बोलतो लावणी करायची नाही. बाबू चालणार नाही. लावणी नाही. ए मामा, तू काय भिंतीवरचे कॅलेंडर बघत बसलाय? पोस्टर चांगला असा. पोस्टर चांगला असा. हिरोईन आहे काय रे ही? हे जाऊ दे, तूच ना. तू तरी समजव ना आईला. समजव ना आईला. मला काय वाटतंय ताईचा बरोबर आहे ना मामा. म्हणजे बघ कसं आमचा काही विरोध नाही त्याला, पण कसं आता तुझी बायको सुंदर दिसतंय, ती नाचणार, ती जितणारच आहे. राजा नाही जे आहे ते आहे ना. पण ताईचं पण बरोबर आहे. तुझी बायको जितणार आहे, ताईचा बरोबर आहे. बरोबर आहे. आत्ता मला कळलं 5 मिनिटात कसा काय आईचा विचार बदलला. माझं काय म्हणणं आहे वेगळ्या स्पर्धेत भाग घे. रांगोळी स्पर्धेत भाग घे. रांगोळी राजा, अरे मागल्या दिवाळी तिथं रांगोळी काढलेली. मला सांगितलं आई मी मोर काढते. मोर काढायच्या ऐवजी बैलाचं तोंड काढलं मोराला आणि मागे पिसारा. त्या बैलाला पिसारा कसा दिसला? एक मिनिट मामा. नाही मी मोरच काढला होता. आईनी मुद्दाम मी रांगोळी काढली ना म्हणून मुद्दाम त्या रांगोळीवर पाय दिला आणि म्हणून त्या मोराच्या तोंडाचा बैल झाला. मुद्दाम केला आईने. राजा असा दारात एवढा मोर काढला एवढा. मग पाणी भरायला नको, घरी पाणी आल्यावर पाणी भरायला नको. हे झोपा काढतं 10 वाजेपर्यंत. पाणी भरायला नको का? आता नळाचा आवाज ऐकला नाही आणि या मोराने पिसारा फुलवला नाही. मग मी असे हलकेच त्या रांगोळीवर न चालले तर राजा त्या मोरांनी मध्ये तोंड घातले. काय यांचं क्या वाटलं? मग मी काय करू? मग आणि नमे ऐक, ए बाय
रांगोळी आहे ना अशी नाही काढायची बाबा, असं उंबरट्यावर. हे बघ काय करायचं, 2 छोटे मोर काढायचे, एक या बाजू आणि एक त्या बाजू. बरोबर, मधून हत्तीला जायला जागा पाहिजे ना. हे काय बोलले? हत्ती बोलले मला. हत्ती बोलले. हत्ती कशी बोलले? हत्ती बोलते. काय गरज आहे रे? डान्स चाललं, रांगोळी कुठून काढलीस मध्ये? डान्स चाललं, रांगोळीचं कसं बोलत? तू पाकळला स्पर्धेत भाग घे. हिच्या हाताला चव आहे, हिच्या हाताला घाम पण आळली येतो. माझ्या हाताचा घाम कधी चाटायला आला होता तुम्ही? आई जरा थांब ना. आई नको बोला. अरे तुझं काय आहे? अरे मामा विषय काय? डान्स ना, रांगोळी पाककला कशाला तू भांडणं लावतोस मामा? डान्सच्या स्पर्धेत भाग घ्यायचा. डान्स बद्दल बोलूया ना. वेगळा डान्स कर. वेगळा डान्स म्हणजे? ताईला बघ, ताई लहानपणी गवळण नाचायची. कुठला डान्स? ताई काय नाचलीस ह्या वयात, पण लवचिक आहेस तू. अरे मामा काय नाचली ती? अरे तिने गवळणीत मध्येच लावणी घुसवली, वाजले की 12. ताईच्या नाचामध्ये पावित्र्य होतं. ताई तूच का नाही भाग घेत स्पर्धेत? जिंकशील जिंकशील. ए राजा, ए राजा, हवी भाग घेते, मी गवळण करते, तू माझा साथीदार. तू मामा नाही, तू कंस मामा आहेस तू. आई हे बघ, हे नको, ते उद्योग नको आता. आई तिथे वेगळी स्पर्धा आहे सोसायटीतली. अगं सगळ्यात तिशीतल्या बायका असतील, मुली असतील, तरण्या, त्याच्यात तू म्हातारी जाऊन काय नाचणार आहेस? काय हरणारच ना तू शेवटी. मी कधी हरले काय राजा? त्याची बायको घाबरली. मी डान्स मध्ये भाग घेणार ना, मग हिला भय वाटतं, आता माझ्याकडे कोण बघणार? घाबरली. मी कशाला घाबरू? तुमचा डान्स बघून लोकच घाबरतील. कशी बोलली बाबू? आई तू नको, तो हट्ट नको करू. तिथे महिन्याभरापासून प्रॅक्टिस करतायत. ही स्वतः 2 आठवडे प्रॅक्टिस करते हिने. नमा एवढे प्रॅक्टिस गोळे आले पायात. नक्की नाही, आता मी सांगतोय ना, जरा गप ना. ऐक नमा, काय डान्स केला दाखव. मी दाखव. आता बघा डान्स काय ना तो. दाखव बाई, दाखव. बाई नवऱ्याची लडकी दाखवते. आई कशी दाखव. तुम्ही आता बोलूच नका. मी कशी माझा डान्स दाखवून तुमची बोलती बंद करते. डान्स दाखव. हे बघा, घुबडाला सांगा बंद करायला. घुबडासारखा आवाज येतोय, शांत करायला सांगा. तो हसायला सांगू नका माझ्यावर. हे बघा, हे ना आधीच्या गाण्यात होतं. ह्यांच्यामुळे माझं सगळं, मी चांगली बसली होती माझी लावणी. हे लोणावळा खंडावळा केली होती ना मी, तेव्हा केलं होतं मी. ह्याच्यात आलं ते. माझी बसली होती हो लावणी, ह्यांच्यामुळे झालं. माझी बसली होती. सुनबाई तुझी लावणी बसली नाही, फसली. त्यांना सांग ना तोंड बंद करायला. फसली तुझ्या बायकोची बाबू. आता सांग, तू कर न्याय निवाडा, कोणाचा डान्स चांगला आहे? गवळण का लावणी? सांग. चांगली की सांग बाबू, सांग. नमजा मग मी बोल. बेडरूम मध्ये जा. चल. हे करणार तिकडे खाली जाऊन. आता चल. चल बाबू, मी खाली गवळण करते, तू साथीदार आणि बाबू तू कान्हा हो. चल चल चल. मामा काय आपला काय नाही, आपलं काय नाही. म्हणजे मी कुठं जाऊ? बसणार म्हणजे अच्छा तुला सांगतोय, दोघे पण लय फालतू नाचत होत्या. तू बोलायचं ना, फक्त मी बोलणार, तू ऐकायचं. ह्या दोघीं पुढे मला बोलायला मिळतं. आज चल. त्याच्या आईला जबरदस्त परफॉर्मन्स, कमाल.
हास्यरसिक सई. मला ही फॅमिली तर आवडतेच आणि आज ह्या फॅमिलीला साजेशे मामा इथे आले होते आणि त्यांनी जो धुमाकूळ घातला त्याची खूप जास्त मजा आली. मामाजी, तुमचा डान्स फारच आवडला. तुम्ही तर आवडताच आम्हाला, आम्ही सगळे तुमचे फॅन्स आहोत, पण आज इथे येऊन तुम्ही आमच्या उत्साहातही विशेष भर घातलीत आणि इथे तेल ओतलं, त्याच्यामुळे आम्हाला त्याची खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद, मजा आली. प्रसादा. नमा, विशाखा, तुम्ही दोघीही डान्समध्ये एक्सपर्ट आहात, पण तरी सुद्धा चुकीचा डान्स परफेक्टली सादर करणं हे खूप अवघड टास्क आहे, पण तुम्ही तो इतक्या हिरिरीने निभावता ना की क्या बात आहे, म्हणजे फार मजा येते. वाह राजू, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. याआधी मी तुला इतक्या वेळा त्या करारी म्हण किंवा आगाऊ म्हण किंवा उद्धड अशा इन्स्पेक्टर्सच्या वेगवेगळ्या शेड्समध्ये पाहिलं आहे. सो तुझी ही एक वेगळी बाजू असेल याचा मी कधी विचारच केला नव्हता. आज या मंचामुळे तुझी ही एक वेगळी विलक्षण बाजू मला दिसली, त्याकरता अभिनंदन तुला. फार मस्त वाटलं तुला बघताना. त्या मामाचा राग आला नाही हे तुझं कौशल्य. फार मजा आली राजू. राजू दादा, तुम्हाला आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन कसं वाटलं? खरं सांगायचं तर ज्या वेळेला मला गोस्वामी सरांचा फोन आला, माझा पहिला प्रश्न होता की मी नाही केलंय कधी, तसं हा म्हणाला तसं नाही होईल. यांना भेटलो आणि इथं आल्यानंतर म्हणजे तुम्ही सगळे माझ्या डोक्यात होतात असं की अरे सॉलिड करता. 2 दिवस मी राहिलो आणि त्याच्यानंतर मला कळलं की केवढी मेहनत आहे, बाप रे बाप. आणि ह्या 2 दिवसानंतर तुम्ही सगळे माझ्या इथे आलात. ही हॅट्स ऑफ आहे तुम्हाला सगळ्यांना, हॅट्स ऑफ आहे. टेक्निकल टीम पासून हे वाद्यवृंद सगळेच भन्नाट लोक आणि भन्नाट काम आहे. म्हणजे बस थँक्यू. दादा किती छान बोला. थँक्यू. आमच्या हास्यजत्रेत तुम्ही सहभागी झाला. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी, प्रताप यांच्या घरी सोसायटीतली काही मुलं म्हणजेच आपले हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर आलेत आकाश कंदील बनवायला. बघूया त्यांची ही दिवाळीची धमाल. अरे बाळा अरे इथे फटाके लावू नकोस रे. रस्ता आहे, लोक येतात जातात. ते अरे फटाका लावू नको. आजोबा आले बा तिकडून आजोबा आले. धोतर नेसले त्यांनी. अरे फुटले आजोबांचे फटाके पण फुटले. काय ही मुलं, तुम्हाला सांगतो दिवाळी सण उत्साहाचा, मुलं असाच साजरा करतात. पण काय यंदाची माझी जी दिवाळी आहे ती जरा शांतच आहे. नवी बदली झाली आहे माझी. बायको नाही सोबत, हरकत नाही. काका एक काम होतं, आते हो काय? ये बाळा ये यार गौऱ्या ये, विराज ये, लवकर लवकर. अरे तुला एकट्याला म्हणालो ये, तू सगळ्यांना घेऊन आलास. अरे काका, आपण एकटा म्हणजे आपली अख्खी टीम आहे काका. सगळे एकच आहे आम्ही. काय आम्ही खाली ना आपल्या सोसायटीचा मोठा कंदील बनवत बसलो होतो. हे गावडे त्यांच्या पोराचा बर्थडे आहे ना, त्यांचे पावरे रावणे आले, तिथे गाडीची पार्किंग केली, वरती टेरेसवर पार्टी सुरू. आम्ही काम कुठे करायचं? तेव्हा शिवा काय बोलला आम्हाला, ते ग्राउंड फ्लोअरला ऋत्विक काका राहतात ना, ती एकटे असतात, त्यांच्या घरी बनवा ना. पहिले त्या शिवाला फानकन मार. माझं नाव पृथ्वीक आहे बाळा, ऋत्विक नाही. बोललो होतो ना मी, काय बोललो होतो, ग्राउंड फ्लोअरला जे कठीण नावाचे काका राहतात ना त्यांच्याकडे जाऊया. बाळा माझं नाव कठीण नाहीये, तुला ते उच्चारता येत नाही, तुझी तेवढी पात्रता नाही. काका कंदील बनवायचा आहे, घरात येऊ का, एवढंच होतं. कशाला एवढी लांबड लावलीत? आम्हाला का नाही सुचलं बे? नाटकं करू नका, मी पण केलंय तरुणपणात. हे कंदील बनवायचा आहे, बनवा माझ्या घरात. काय तुमचं सामान आहे द्या ना. काय माझं घर शांत असतं, त्या निमित्तानं माणसं येतील. अरे बापरे, छान बनवलाय. शाबास. थँक्यू सो मच काका. तुम्हाला ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जाओ. अरे वा, म्हणजे मी तुला घरात यायला परमिशन दिली म्हणून शुभेच्छा देतोयस. परमिशन दिली नसती तर? नसते दिल्या. आता चौगुले काकांकडे गेलो होतो हेच विषय बोलायला, तोंडावर नाही बोलले. पोरांनी सोडला का विचार, लय शिव्या घातल्या. गावड्यांनी तर सोडलाच नाही त्यांना. मी हिंदीत शिवी दिली, हिंदीत. अरे क्या हम रे का तुम कंदील लाओगे का, मतलब ये ऐसा करता है तुम के? तुमके गाड़ी का ना रॉन्ग साइड से टेम्पो आएगा, उजवे बाजू में घासेगा.
सोडणार नाही मी. काका आम्ही काम करतो तुम्ही फटाफट लाव. चला. हे गौरे शिवा कुठे आहे? बाबा तो कुठे गेला आपल्याला माहिती नाही. तो शिवाय ना चौगुलेच्या गाडीची हवा काढायला गेलाय. हे देवा, का त्या चौगुलेच्या गाडीला 7:30 लावले यार. हे जाऊ दे. हेमंत पाटीलचं काय झालं? अरे त्याच्यावर तर तो सडकी अंडीच टाकणार आहे. काय सांगतोय? अरे असं करू नये रे. गाडीची हवा काढणे, सडकी अंडी मारणे असं करू नये. कुठे तो शिवा? त्याला बोलवा. तुमचा तो मित्र आहे ना, त्याला सांगायला हवं. काका मी बोलवतो. ए शिवा, अरे सोड ना त्या चौगुलेच्या गाडीला यार. इथं केवढा मोठा कंदील बनवायचा, ये लवकर. चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. काढते ना. अरे बाबा. ये टाकलू, तुझा काय आहे रे? या बघ, तो चौगुलुलू आहे ना, तो फुटणार आहे माझ्या हातातून. कळला काय? तू टकलू आहे म्हणून त्या टकलूची बाजू घेऊ नको. हा शिवा आहे, ही शिवी आहे, ही मुलगी आहे बाळांनो. काका, आपल्याला मुलगी बिलगी बोलायचा नाही. मग काय, आपला शिवा काय पोरांपेक्षा काय कमी नाही. अरे हमारे चाल के छोरी हो को क्या सुचलं नाही? सुचत तर कशाला बोलतो रे? कशाला बोलतो? जाऊ दे ना. पटापट करायचं काम आहे. वा वा, तयारी चांगली केली आहे. पण तयारी चांगली केली आहे. वा वा वा. ए बाळांनो, तुम्हाला काय खायला प्यायला देऊ? पाणी बिस्किट वगैरे काय देऊ? अरे काकाच्या घरी फराळ रेडी आहे. इकडे या. ए बाळा, तू माझ्या घरात कधी गेलास किचन मध्ये? मगाशी शिवा आला तेव्हा. अरे हा माझ्या घरात किचन मध्ये घुसला होता. किचन मध्ये काय, परवा त्या परबांच्या मोरीत पडलाय, पाय लागल बघा. बाळा, तू याचा मित्र आहेस की नाही? याला सांग ना, असं कोणाच्या किचन मध्ये घुसू नये. काका, त्याला समजावून काही फायदा नाहीये. त्याला पाहिजे तेच करणार तो. आमच्या सरांनी पण हात टेकले त्या समोर. बनवा कंदील बनवा. वा वा वा, छान छान छान. इकडे घे बाळा, इकडे घे. ते तुला व्यवस्थित करता येईल. हा काका, तुम्ही खरंच घरी एकटे असता का? हो, म्हणजे मी घरी एकटाच असतो. मग दुपारची चावी मिळेल काय? कशासाठी हवी आहे तुला चावी? होमवर्क. अभ्यासाचा असेल तर. हो नाही काका, काय होमवर्क बिमवर्क नाही. याला चावी देऊ नका. याची गर्लफ्रेंड आहे. काय उगाच नाही पडले परवा मोरीत ते. ए बाबा, तिकडे साबण पडली होती मोरीत, मी घसरून पडलो. माहिती आईच्या गावात गम सांडला काका. अरे काय करताय तुम्ही? तुम्हाला कंदील बनवायला मी जागा दिली, तर तुम्ही इथे येताय गम सांडताय. शांत बसा. अरे तुला लाज आहे का रे? सगळा गम लागला रे माझ्या पॅन्टीला. अरे बन्या, तू काय येडाय का रे? रम्याने कधी असा कंदील बनवला होता काय? एक मिनिट, रम्या कोण आहे? याचा बाप. हे मुक्या नीट बोला, आधी सांगतो तुला. मुक्या कोण आहे? याचा बाप. हे सगळं या फुलचंद मुळे झालाय. फुलचंद कोण आहे? याचा बाप. माझ्या बापाला का मध्ये थांबे? तू थांब. तू पहिला विषय का काढला? तू आता काय केला? मग मुद्दाम केला. तू सांगलं कशाला? तू पण हात लागला. ऐका ना रे बाबा, अरे भांडू नका. अरे दिवाळी आहे, प्रेमाने बोला, प्रेमाच्या गोष्टी करा. असंच पाहिजे ह्याला, असंच पाहिजे. मला का मारलं? प्रेमा त्याच्या आईचं नाव आहे. अरे प्रेमा म्हणजे तुझी प्रेमा नाही रे, माझी प्रेमा. नको ना बोलू. तू प्रेमाचं बोलतोय, त्याला वाटतं तू प्रेमाची लपडी काढतोय. जीवा, माझ्या आईची लपडी काढायची नाही तर सांगून ठेवतोय. अरे बाबा, समजावलं. तुझ्या आई बाबाची काढू काय? दीपा आणि दीपकची. अरे मला कंदीलच बनवायचा आहे, फाडतो. अरे सावता यायला आला का तू? तू काय बच्चन? अरे तू कंदील का? माझ्या आईची लपडी काढायची सांगून ठेवतो आधी. अरे सावत्या जाऊ दे, सोड आता. अरे थांब ना ये सावत्या. ए जा यार, मी पण चाललो यार. फालतूगिरी सगळी. अरे हे बघ, तुमचा रिस्पेक्ट आहे, पण आता जे केलं त्यासाठी
अरे यार सगळ्यात असे करतात, मी पण नाही करते यार. चल यायला काका तुम्हाला सांगतो. तिच्या आईला शिवाने काय एकटीने ठेका घेतलाय कंदील बनवायचा, म्हणून ना मला मुलींबरोबर आवडत नाही आणि या चपरी मुलांबरोबर पण आवडत नाही. आपण ना एकट्याच बरं आहे. अरे पण हा पसारा तर घेऊन जाणार रे. अरे मला विनाकारण मारला रे तुम्ही. अरे कंदील बनवायला जागा दिली होती, हा पसारा आवरा रे बाळांनो. अरे काय माझी दिवाळी आहे. बायको सोबत असती तर तिने फराळ केलं असतं, पसारा केला असता, मला आवरावा लागला असता. आता या पोरांनी पसारा केला तो पण मीच आवरायचा. काका सगळी खळ वाया घालवली. वा 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 वा, मस्त खळखळून हसवलं. बघा हा सर असे काय म्हणतायत. प्रसादा वा छान. एखाद्या चाळीतलं दृश्य जसंच्या तसं उभं केलं तुम्ही. त्या सगळ्या टार्गेट पोरांची एकी आणि मग कुणाला तरी एकाला गिराईक बनवायचं आणि मग त्याची पूर्ण खेचायची. जसा माहोल चाळींमध्ये असतो तो तसाच्या तसा उभा केलात आणि फार मजा आली. इंडिव्हिज्युअली प्रत्येकाचं कौतुक करण्यापेक्षा हा एक सांघिक सादरीकरण होतं, त्यामुळे सगळ्यांचंच विशेष कौतुक. सुंदर. मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटणार आहोत उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा चौकार.